सासूबाई आज भाजीला काय बनवू? बनव के पिठलं. ए मम्मी, मी पिठलं नाही खाणार, मला नाही आवडत पिठलं. मग काय खाणार आहेस तू? थांब विचार करत्या. ननंदबाई मग तुम्हाला वांग्याची भाजी करू का? नको. भेंडी करू? नको. मग बटाट्याची भाजी बनवते. नको. सुन बाई काटे आण ग तिथली. अगं मम्मी, खातो की मी पिठलं, आवडतंय मला. ओ मालक, घरला किराणा घेऊन जायचा, आजचा पगार द्या. ए गप काम करा, आता पैसे नाहीत, रविवारी पगार देतो. मग काम पण रविवारीच करता. सोनूज पप्पा, काय ग? लोक बायकोला सोडून कशी राहते हो? कशी राहते काय माहिती. मला तर आपली शेजारी गावाला गेली ना तरी करमत नाही. काय म्हणलं तू शेजारणीकडे गेली ना काही कामासाठी, तरी मला घरी करमत नाही. मला काहीतरी वेगळं. हे आयटम माझ्या दिल मध्ये ये, दिल मध्ये. सँडल काढू काय? अगं हे माझं दिल आहे, दिल. मंदिर थोडी आहे, तसंच ये. चप्पल काढत बसू नको. गप्पा बसा तुम्ही. जावई बापू, तुम्ही पहिल्यांदाच घरी आलात, सांगा जेवणासाठी काय काय करू? म्हणजे काजूकरी करू का किंवा पनीरची भाजी? पुरणपोळ्याच करते बाई मी. अहो नाही नाही, एवढं कशाला. अहो गरीब आहे मी, मला ही खायची सवय नाही. बाई ग, किती साधा आहे माझा जावई. फक्त एक कोंबड कापा, ऍडजस्ट करीन. कशी आहेस? तुझी आठवण येत होती म्हणून तुला कॉल केला ग. एवढंच प्रेम उतू चाललं होतं, मग सकाळी भांडणं कशाला केलो? आईला फोन घरी लागला वाटतं. काय म्हणलो? काय नाही ग, ते पनीर आणणार होतो त्याच्याकरता फोन केलो. ठेवू का? बायको गोड असेल तर आयुष्याचा मुरंबा होतो आणि तिखट असेल तर लोणचं होतंय. पण नवरा गोड असो, तिखट असो, खारट असो, त्याची मात्र चटणीच होते. पोरांनो, रात्री लवकर झोपत जावा, ती तुम्हाला उल्लू बनवते, नवरा नाही. हे घ्या, आईचा फोन आहे. सासूबाई बोला. जावई बापू, आमच्या मुलीला लाडात ठेवा. अहो सासूबाई, तुमच्या पुरगीला एवढं लाडात ठेवील की तुम्ही स्वतःच म्हणशीला आमची दुसरी पुरगी पण घेऊन जावा.